काल रात्री देवीचं आणखीन एक स्वरूप, ज्याला आपण बघून थोडंसं घाबरतो. कारणही असंच आहे. ही आहे दुर्गा देवी. ज्या वेळेला या देवलोकामध्ये आणि पृथ्वीतलावरती चंडीमंडी आणि रक्तबीज या राक्षसांनी मोठा हाहाकार मचवला होता, त्यावेळेला सगळे देव गेले पार्वती मातेकडे आणि त्यांनी पार्वती मातेला विनंती केली की या संकटातून आम्हाला सोडव. तेव्हा पार्वतीने एक अत्यंत अक्राळ विक्राळ स्वरूप धारण केलं, जे अंधारी होतं, काळ्या स्वरूपातलं होतं, पण तेवढंच दिव्य आणि प्रखर होतं. आणि त्या दिव्य रूपामध्ये येऊन तिने चंडीमुंडी यांचा नाश केला. म्हणूनच ती चामुंडा देवी म्हणून देखील प्रसिद्ध झाली. परंतु अजून एक असा राक्षस होता, त्याचं नाव रक्तबीज. त्याला मारणं कठीण होतं, कारण त्याच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबामधून एक एक राक्षस तयार व्हायचा आणि त्याला मारणं मोठं कठीण काम होतं. त्यावेळेला देवीने त्याच्या रक्ताचा प्रत्येक थेंब स्वतः गिळला आणि ते सगळे रक्ताचे थेंब नष्ट केले आणि त्यालाही नष्ट केलं. आणि त्यामुळे रक्तबीजाचाही पूर्ण विनाश झाला आणि अर्थातच देवलोकामध्ये पुनश्च सुख प्राप्त झालं. अर्थात ही देवी आहे ती गाढवावरती बसलेली आहे आणि तिच्या एका हातामध्ये आहे खड्ग तलवार आणि दुसऱ्या हातामध्ये आहे वज्र शस्त्र आणि उरलेली दोन आहेत त्याच्यामध्ये आहे वरदमुद्रा आणि अभयमुद्रा, जी म्हणते की संहार करेन पण मी माझ्या भक्तांचं रक्षण करेन. अर्थात हा देवीचा संदेश काय आहे? रक्तबीज म्हणजे जणू काही आपल्या इच्छा, डिझायर. आपण जर आपल्या इच्छा मल्टिप्लाय करत गेलो, त्या इच्छांना आपण वेळेवरती बंद ठेवला नाही, तर इच्छा वाढत राहतील आणि तेवढ्या वाढतील की जणू काही ते आपल्याला भागवणं कठीण जाईल आणि ज्यामुळे आपलं जीवनही कठीण होईल. म्हणून देवी म्हणते की या इच्छा गिळंकृत करून टाका, ज्यामुळे तुमच्या पुढच्या इच्छा निर्माण होणार नाहीत. मानवी जीवन ही असंच आहे ना. आपण आपल्या इच्छांना थोडासा बंध टाकला पाहिजे, त्यांना गिळलं पाहिजे, म्हणजे त्याची अव्वाची सव्वा बीजं तयार होणार नाहीत. मला वाटतं या काल रात्रीचा हा एक मोठा संदेश आहे, जो आपण मानवाने या नवरात्ररूपी दिवसामध्ये मानला पाहिजे आणि अर्थातच आचरणात आणला पाहिजे. जय काल रात्री, जय दुर्गा देवी. द ब्रेन टॉक्समध्ये विनय पोद्दार. नमस्कार.